ठिकाणी दर्शन करायला बघताना तुम्ही त्या ठिकाणी वन साइड किक आगे पीछे हमारी सरकार यहाँ के हम है राजकुमार जाने वाले त्या ठिकाणी दर्शन करायला बघताना तुम्ही त्या ठिकाणी वन साइड किक आगे पीछे हमारी सरकार यहाँ के हम है राजकुमार जाने वाले। तर नमस्कार मित्रांनो, ही व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तर आपल्याला ही व्हिडिओ कॅपकटद्वारे एडिट करायची आहे. तर VPN स्टार्ट करून घेऊ. मी कनेक्ट करून घेतलं VPN. आता कॅपकटमध्ये जाऊ. कॅपकटमध्ये न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आणि तुम्हाला जे व्हिडिओच्या मटेरियलमध्ये बिट मार्क दिले का ते घ्यायचं आणि व्हिडिओ प्रेस करून जिथं जिथं बिट बदलत आहेत ना ते तिथं आपल्याला स्प्लिट करून घ्यायचे, म्हणजे ते तुकडे करायचे. तर आणि याच्यावर तुम्हाला फोटो आहे का एडिट करायचा आहे ना, तर ह्याच्यावर व्हिडिओ क्लिक करून ह्याला खालच्या ऑप्शनला पुढे ढकलायचे आणि रिप्लेसच्या ऑप्शनवर दाबायचं. तुमचा जो कोणताही फोटो असेल ना तो ह्याच्यावर घ्यायचा आहे. फोटो 2 बोटांनी सेट करायचा आहे. असे सर्व फोटो हे तुम्ही टाकून घ्या आणि खाली ॲड ऑडिओचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचे आणि एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे खाली, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला जो बिटमार्कमध्ये व्हिडिओ दिला आहे ना त्याचाच ऑडिओ घ्यायचा आहे. फोटो ते एडिट करून घेतो मी, बिटमार्क ते काढून मी घेतो. तोपर्यंत फोटो ते एडिट करून घेतलेत मी. आता गाणं वगैरे ते सगळं टाकलंय. तर आता आपल्याला एक ऑप्शन करायचे. पहिला फोटो प्रेस करून इथं व्हिडिओच्या खाली ऑप्शन दिलं त्याच्यावर क्लिक करायची आणि हे फोटो इकडल्या साईडला घ्यायचा फुल. आपला 1 नंबर फोटो दिसला नाही पाहिजे आणि ह्यालाच ऑप्शनला पुढे ढकलायचं. शेवट जिथं राहते ना तिथं करून डबल ऑप्शनवर टाकायचं आणि हा फोटो अलीकडे घ्यायचा आहे. आता व्हिडिओमध्ये प्रेस झाला पाहिजे 2 बोटांनी करा, म्हणजे कसा हे फोटो असेल. आता इफेक्ट देऊ त्याला. तर पहिल्या फोटोला आहे का ॲनिमेशनवर जायचं आणि क्रिस्क्रॉल शेक हा ऑप्शन आहे इनमध्येच आहे पहिले बा. त्या दुसऱ्या फोटोला जायचे, कॉम्बोमध्ये जाऊन स्ट्रीच अँड डिस्टोरचं ऑप्शन द्यायचे. तिसऱ्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डायनॅमिक शेक 2 हे ऑप्शन द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये थांबून साईड स्लाईड हा ऑप्शन द्यायचा आणि खालची जी पोझिशन आहे का ती 9 ठेवायची आणि लगेच कॉम्बोमध्ये जायचे. कॉम्बोमध्ये जाऊन डिस्ट्रोराईटचं ऑप्शन हे द्यायचं आहे आणि ह्याची लेवल जी राहिलेली बिट करून टाकायची याच्यात. त्या पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जाऊन स्ट्रेच अँड डिस्टोरचं ऑप्शन द्यायचं आहे. त्या पुढच्या फोटोला ना क्रिस्क्रॉल शेक हा फोटो आहे, खालची लेन आहे का 1.1 ठेवायची आणि त्याच्या पुढचा फोटो आहे का त्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन पेंडिंग हा ऑप्शन द्यायचे. पेंडिंग काय असेल ते तुम्हाला दिसतं सगळं, मला वाचता येत नाही एवढं. डन करून टाकायचं. आता तुम्ही सगळे हे घेतले ना ॲनिमेशन ते टाकून घेतले ना इफेक्ट ते ओके सगळं टाकून घेतलंय. तर तुम्हाला आता एक मटेरियलमध्ये मी आहे का नाव ते दिलेले मटेरियल क्लिक करायचं आहे, ओव्हरलेमध्ये फोटोमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला आहे का जो कोणत्या मी मटेरियलमध्ये फोटो दिलेला ते घ्यायचा आहे आणि 2 बोटांनी ह्याला फिक्स करायचे असं आहे पोझिशनवर. आता मी केलेलं आहे, तुम्ही घ्या पोझिशनवर फिक्स करून त्याला आणि जिथं त्याचा म्हणजे साऊंड आहे ना तिथं ठेवायचं. बस इथं कट करायचं. कट म्हणजे 3च्या थोडं मागं कट करायचं, 3 सेकंद मागं. आणि त्याच्या पुढचा फोटो पण घ्यायचा, त्याच्या खाली मी दिलेला आहे मटेरियलमध्ये दिलेला आहे पण फोटो. दोन बोटांनी सेट करून घ्यायचं. तुमच्या जसा फोटो आहे ना असं म्हणजे फेसवर नाही आला पाहिजे, फक्त वर आला पाहिजे चांगल्यामध्ये. फिक्स करून घ्या. मी घेतलेला आहे, डन करतो. आणि जिथं पोझिशन आहे तिथं ठेवायचं आहे आणि पुढचा पण फोटो दिला आहे तो ह्या फोटोपासून पुढे ठेवायचा, मागं नाही ठेवायचं. आता इफेक्ट देऊ. व्हिडिओ इफेक्टवर आहे का क्लिक करायचे आणि हॅलो ब्लरचं ऑप्शन द्यायचं.
दहशत करायला बघता ना तुम्ही. डन करून याची जी लेन्स आहे का ती पहिल्या फोटोपर्यंत ठेवायची. ज्या ठिकाणी दहशत करायला बघता ना तुम्ही त्या ठिकाणी 1 तारखेक आम्ही. स्पीड ही 40 ठेवायची. ज्या ठिकाणी राहू देत नाही ती 70 ठेवायची. ज्या ठिकाणी दहशत करायला बघता ना तुम्ही. आणि याला डुप्लिकेट घ्या करून डुप्लिकेट रिप्लेसवर जायचं लगेच त्यालाच. आपल्याला फ्लॅश 4चं ऑप्शन द्यायचे आता. हे फ्लॅश 4. ज्या ठिकाणी दहशत करायला बघता ना तुम्ही त्या ठिकाणी 1 तारखेक आम्ही. आता पुढं आपलं 3 मिररचं ऑप्शन द्यायचं आहे. त्यासाठी व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचे आणि याला पुढं ढकलायचे. हे फक्त स्प्लाइटचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचे आणि 3 मिररचं हे बघ हे 3 मिरर आणि त्याच्या ऑब्जेक्टनुसार त्याला फिट करून घ्यायचे. ऑब्जेक्टनुसार तुमचा जसा फोटो आहे काय खालीवर होऊ शकतं तसं. आणि जे फिल्टर फुल डाऊन राहून द्यायचं. फिल्टर घ्यायचं ना आता ही व्हिडिओ आपली क्रिएट झाली ना तर वर 1080 एमपीआरचं आहे ना तर ते फुल करून घ्यायचं 2K आणि एक्सपोर्ट करून टाकायचं. आणि ही व्हिडिओ बेटा कुणाला बनवायची असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर देतो खाली. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही फोटो टाका तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल एकदम फ्रीमध्ये.